कल्पना करा, तुमची छोटी छोटी बचत एक दिवस इतकी मोठी होईल की तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक स्वप्न निर्भयपणे पूर्ण करू शकाल. हे फक्त स्वप्न नाही, हीच आहे कंपाऊंडिंगची खरी ताकद. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत हर्षा जे.एस. यांनी लिहिलेल्या एका विलक्षण पुस्तकाबद्दल, द पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. विलंब न करता सुरू करूया. आपण ऐकले असेल की पैसे झाडावर उगत नाहीत, पण सत्य हेच आहे की पैसा झाडाप्रमाणे वाढू शकतो. फक्त तुम्हाला योग्य बी पेरायला यायला हवं. कंपाऊंडिंग हीच संकल्पना आहे. तुमचा पैसा तुमच्यासाठी शांतपणे काम करत राहतो, दिवस रात्र, वर्षानुवर्ष. सुरुवातीला ही प्रक्रिया खूप मंद वाटते, पण जसजशी वेळ जाते तसतसा त्याचा प्रभाव इतका जबरदस्त होतो की तुम्ही स्वतः चकित व्हाल. हर्षा जे.एस. यांचे हे पुस्तक कोणतेही कंटाळवाणे फायनान्शियल टेक्स्टबुक नाही. या पुस्तकात वास्तविक जीवनातील गोष्टी, रिलेटेबल उदाहरणे आणि सोप्या भाषेत तत्त्वे समजावली आहेत, ज्यांना जर तुम्ही तुमच्या आयुष्यात योग्य वेळी अंमलात आणलं तर तुम्हीही तुमची संपत्ती एक्सपोनेन्शियल वेगाने वाढवू शकता. आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे यात फक्त संख्या किंवा आलेखांबद्दल नाही, यात शिस्त, धीर आणि योग्य मानसिकतेबद्दल बोलले आहे. आपला उद्देश सोपा आहे. आपण इच्छितो की आर्थिक साक्षरता फक्त इंग्रजी पुस्तकांपुरती मर्यादित राहणार नाही, प्रत्येक घरापर्यंत पोहोचायला हवी. प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक नोकरदार, प्रत्येक उद्योजकाला समजायला हवं की पैसा कसा काम करतो. कारण जेव्हा तुम्ही पैशाला समजून घेता तेव्हाच पैसा तुम्हाला समजून घेतो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की कंपाऊंडिंगची शक्ती तरुण वयातच कशी वापरली जाऊ शकते. छोटी छोटी सवयी दीर्घकालीन कसा मोठा प्रभाव टाकतात, आणि तुम्हीही तुमच्यासाठी ती आर्थिक स्वातंत्र्य कशी निर्माण करू शकता, ज्याबद्दल तुम्ही आत्ता फक्त स्वप्न पाहत असाल. तर जर तुम्हीही इच्छिता की एका रात्रीत श्रीमंत होण्याचे बनावट शॉर्टकट सोडून खरोखरच एक स्थिर आणि सुरक्षित भविष्याची योजना करावी, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. याला लक्षपूर्वक ऐका, अनुभवा आणि स्वतःशी एक वचन द्या की आजपासून तुम्ही तुमचा पैसा निष्क्रिय ठेवणार नाही, तर त्याला देखील तुमच्याप्रमाणे मेहनत करण्याची संधी द्याल, कंपाऊंडिंगद्वारे. तर चला सुरू करूया. अध्याय 1, बी पेरण्याची सवय. एका शेतकऱ्याचा विचार करा. सकाळी तो आपल्या शेतात जातो. त्याच्या खिशात फक्त काही बिया आहेत, लहान लहान, पाहण्यात साधारण, ज्यांची किंमत देखील कदाचित कोणी जास्त देणार नाही. पण तीच लहान बिया जेव्हा मातीत मिसळतात, पाणी घेतात, सूर्याची उष्णता पचवतात, तेव्हा काही महिन्यांनी ते हिरवेगार शेत बनतात. शेकडो पटीने जास्त पीक, असंख्य दाणे. हीच आहे बी पेरण्याच्या सवयीची जादू. आणि कंपाऊंडिंग देखील अगदी तशीच आहे. शेतकऱ्याकडे 2 मार्ग होते. तो हवे तर बिया घरी घेऊन कुणाला दाखवू शकला असता, आपल्या खिशात सांभाळून ठेवू शकला असता, किंवा कधीच पेरलीच नसती. पण जर त्याने असे केले असते तर शेत कधीच हिरवे फागे नसते. बरेच लोक आपल्या आयुष्यात पैशाकडे असेच पाहतात. छोटी छोटी बचत हलक्यात घेतात, विचार करतात की आत्ता तर उत्पन्न कमी आहे, आता काय होणार इतक्या थोड्या बचतीने. पण सत्य हेच आहे की कंपाऊंडिंगचा खरा खेळ तिथूनच सुरू होतो, जेव्हा तुम्ही छोटी बचत गंभीरपणे घेण्यास शिकता. हर्षा जे.एस. सांगतात की कंपाऊंडिंग एका रात्रीत जादू करत नाही, ही एक सवय आहे, बी पेरण्याची सवय. दर महिन्याला आपल्या उत्पन्नातून थोडा भाग वेगळा ठेवणे, तो पैसा कुठेतरी असे लावणे जिथे तो वाढू शकेल. हीच खरी सुरुवात आहे. आणि सुरुवात तोच करू शकतो ज्याला विश्वास असेल की छोटी बिया एक दिवस मोठे जंगल बनतात. अनेक लोक विचार करतात की मोठी कमाई होईल तेव्हा बचत सुरू करू. पण वास्तविकता ही आहे की बचत कोणताही संख्या खेळ नाही, हा मानसिकतेचा खेळ आहे. ज्या माणसाने कमी कमाईतही बचत करायला शिकले, तो मोठी कमाई आल्यावर देखील शिस्तबद्ध राहील. किती प्रेरणादायी गोष्टी आहेत. एका सिक्युरिटी गार्डने आपल्या साधारण पगारातून SIP सुरू केली. 20 वर्षांनंतर त्याच्याकडे तो पैसा होता जो कदाचित तो स्वप्नातही विचार करू शकला नसता. एका चहा विक्रेत्याने दररोज आपल्या कमाईचा थोडा थोडा भाग पोस्ट ऑफिसच्या रेकरिंग डिपॉझिटमध्ये टाकायला सुरुवात केली. वर्षांनंतर त्याच पैशातून आपल्या मुलांना शिकवले, घर बांधले. हे सर्व रातोरात झाले नाही. हे झाले कारण त्यांनी बी पेरण्याची सवय समजून घेतली. शेतकऱ्यालाही माहीत असते की आज शेतात बी टाकले तर उद्या झाड बाहेर येणार नाही. त्याला धीर धरावा लागतो, तण काढावी लागतात, योग्य वेळी पाणी द्यावे लागते. तसेच आपली बचत देखील जोपासावी लागते. मध्ये मध्ये अनेकदा वाटेल की हे काहीच होत नाही, पैसा किती हळूहळू वाढत आहे. पण जो थांबला नाही, जो दर महिन्याला थोडे थोडे करत गेला, तोच एक दिवस त्या झाडाच्या सावलीत बसतो जे त्याने स्वतःच्या हातांनी पेरले होते. बी पेरण्याची सवय फक्त पैशापुरती मर्यादित नाही. तुम्ही तुमच्या कौशल्यांमध्येही कंपाऊंडिंग पाहू शकता. रोज 20 मिनिटे नवीन गोष्ट शिकणे देखील एक बीज आहे. दररोज थोडे थोडे शिकून तुम्ही 5 वर्षांनी त्या गर्दीपेक्षा खूप पुढे निघू शकता जे फक्त शॉर्टकट शोधत असतात.
कंपाऊंडिंग तुम्हाला शिकवते की सातत्य ही सर्वात मोठी शक्ती आहे. कधीतरी आपल्या बचतीकडे देखील त्या शेताप्रमाणे पहा, ज्यावर तुम्ही दर महिन्याला काही बिया टाकत आहात. फरक फक्त एवढा आहे की या शेताचं पीक तुम्हाला पैशाच्या स्वरूपात परत मिळते, आणि तेही कर सवलती, व्याज, परतावा या सर्वांसह. प्रत्येक छोटी बचत, प्रत्येक छोटी सेप, प्रत्येक छोटी गुंतवणूक सर्व एक एक बिया आहेत. आणि या बियांचे पेरण्याचे काम आजपासूनच सुरू होते. हीच ती विचारसरणी आहे जी लोकांना सामान्यपणातून विलक्षण बनवते. पैसा कमवणारे खूप आहेत, पण पैसा गुणाकार करणारे फक्त तेच आहेत ज्यांनी कंपाऊंडिंग समजून घेतली. म्हणून आजपासून ठरवून घ्या, जितके आहे, जितके शक्य आहे तितकेच बरोबर, फक्त पेरत जा. लक्षात ठेवा, बिया जितक्या जास्त, जंगल तितके मोठे, आणि जंगल जितके मोठे, सावली तितकी खोल. हीच आहे कंपाऊंडिंगचे पहिले सत्य, बी पेरण्याची सवय. अध्याय 2, काळाची जादू. तुम्हाला आठवते का लहानपणी जेव्हा कोणी आजी किंवा आजोबा बसून म्हणायचे, बाळा काळाची कदर करायला शिका, ही परत येत नाही. तेव्हा ते शब्द फक्त एका कानात ऐकून दुसऱ्या कानातून बाहेर पडायचे. पण जसजशी आयुष्याची वर्षे जातात तसतसे कळते की हा काळच सर्वात मोठा गेम चेंजर आहे. मग विषय नात्यांचा असो, आरोग्याचा असो किंवा पैशांचा. द पॉवर ऑफ कंपाऊंडिंग हेच सिद्ध करते की पैशाच्या जगातही काळ कोणत्याही जादूपेक्षा कमी नाही. विचार करा, जर कोणी 20 वयाच्या वयात दर महिन्याला फक्त 1000 रुपये गुंतवणूक करायला सुरुवात केली, आणि दुसरी व्यक्ती 35 वर्षांच्या वयात दर महिन्याला 5000 रुपये गुंतवणूक करू लागली. ऐकायला तर वाटते की दुसरी व्यक्ती जास्त पैसे टाकत आहे, तर तिच्याकडे जास्त पैसा असेल. पण काळाची जादू पहा. पहिली व्यक्ती ज्याने लवकर सुरुवात केली ती दुसऱ्यापेक्षा अनेक पटीने पुढे निघून जाते. कारण व्याजावर व्याज, परताव्यावर परतावा. पैसा शांतपणे वाढत राहतो, आणि जितका जास्त काळ मिळतो तितके मोठे झाड होत जाते. एका गावात एक म्हातारा माळी होता. एकदा त्याने गावातील मुलांना एका रिकाम्या मैदानात एकत्र बोलावले आणि प्रत्येकाला एक छोटंसं रोपटं दिलं. काही मुलांनी रोपटे घेतले आणि लगेच जवळच जमिनीत लावून ठेवले. काहींनी 2-3 दिवस पाणी दिलं आणि मग विसरले. पण एका मुलाने रोज त्या रोपट्याला पाणी दिलं. ते उन्हात ठेवले आणि सुकी पाने काढून टाकली. वर्षांनंतर तेच रोपटं एक विशाल झाड बनलं. त्याच्या सावलीत तो बसला, त्याची फळं खाल्ली, आणि त्याच्या लाकडापासून त्याने आपली छोटीशी झोपडीही बांधली. कंपाऊंडिंग देखील हेच सांगते, काळाला अंडर एस्टिमेट करू नकोस. जो काळाला आपल्या बाजूला घेतो तोच खरा विजेता बनतो. बरेच लोक म्हणतात की पैशाने पैसा बनतो, पण सत्य हे आहे की पैसा आणि काळ मिळून खरी संपत्ती तयार करतात. जर तुमच्याकडे थोडा पैसा आहे आणि भरपूर काळ आहे तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. पण जर काळ हातून निसटला तर कोट्यांचीही तुमच्यासाठी तितकी उपयुक्तता नसेल जितकी 5-10 वर्षापूर्वी असू शकली असती. काळाची जादू ही देखील आहे की ती कुणाला सांगून शांतपणे काम करत राहते. तुम्ही झोपत आहात, फिरत आहात, पार्टी करत आहात, पण जर तुम्ही कुठेतरी योग्य गुंतवणूक केली असेल तर ती शांतपणे वाढत आहे. हीच आहे पॅसिव्ह इन्कमची सौंदर्य. आणि हे तेव्हाच शक्य होते जेव्हा तुम्ही काळाला मित्र बनवता. प्रत्येकाला इच्छा असते की त्याच्याकडे भरपूर पैसा असावा, मोठे घर असावे, SUV उभी असावी, फॉरेन ट्रिप्स असाव्यात. पण खूप कमी लोक समजून घेऊ शकतात की यासाठी तात्काळ श्रीमंत होण्याचे शॉर्टकट्स नाहीत, तर दीर्घकालीन जादू हवी. आणि ती जादू आहे कंपाऊंडिंग आणि काळ. बरेच लोक म्हणतात की आत्ता उत्पन्न नाही, पहिले खर्च पूर्ण होऊ दे मग बचत करू. पण सत्य हेच आहे की आज बचत सुरू केली नाही तर उद्या काळ तुमच्या बाजूला असणार नाही. काळ सर्वात मोठा मित्र देखील आहे आणि सर्वात मोठा शत्रू देखील. ज्या दिवशी तुम्ही समजून घेता की जितकी लवकर तुम्ही बचत सुरू करता तितके शक्तिशाली तुमचे भविष्य बनते, त्याच दिवसापासून तुम्हीही त्या गर्दीपासून वेगळे होता जी फक्त लॉटरी किंवा जॅकपॉटची स्वप्ने पाहत आहात. विचार करा, 25 वर्षांच्या वयात ज्याने पैसे गुंतवायला सुरुवात केली तो निवृत्तीपर्यंत आरामात कोट्यावधी कमवतो. तिथेच दुसरी व्यक्ती 40 नंतर जागी होते तेव्हा तिला त्याच संपत्ती मिळवण्यासाठी दुप्पट-तिप्पट पैसा टाकावा लागतो. तरीही कंपाऊंडिंगची जादू तसा परतावा देत नाही, कारण काळ हातून निसटून गेलेला असतो. म्हणून सर्वात मोठा धडा हाच आहे, पैसा नंतर येईल पण काळ आत्ता येणार नाही. जितक्या लवकर सुरुवात करू शकता तितकी करा. हळूहळू वाढवा. मग ती छोटी SIP असो किंवा रेकरिंग डिपॉझिट असो किंवा कोणताही म्युच्युअल फंड असो, फक्त काळाला काम करू द्या. ती शांतपणे तुमचे पैसे गुणाकार करत राहील. काळ कुणालाही माफ करत नाही, ना राजाला ना गरीब. पण जो काळाला आपला साथीदार बनवतो तो अशक्य गोष्टी शक्य करतो. तर पुढच्या वेळी जेव्हा कोणी म्हणेल की आत्ता बचतीची काय घाई आहे, तेव्हा त्याला फक्त एवढे सांगा,
काळाची जादू सर्व काही बदलून टाकते. फक्त त्यासाठी कृती आज हवी, आत्ताच हवी. हेच ते गुपित आहे जी कंपाऊंडिंगला खरोखरच शक्तिशाली बनवते. अध्याय 3, शिस्त, कंपाऊंडिंगचा खरा नायक. म्हणतात ना, स्वप्ने पाहणाऱ्यांची कमतरता नसते, पण त्याच स्वप्नांना वास्तवात बदलणारे बोटांवर मोजता येतात. फरक फक्त एका गोष्टीत असतो, शिस्त. कंपाऊंडिंगचा संपूर्ण खेळ याच शिस्तीने चालतो. पैसा कमवणे कठीण नाही, पैसा गुणाकार करणे देखील रॉकेट सायन्स नाही, पण सर्वात मोठे आव्हान हे आहे की स्वतःला रोज त्याच मार्गावर टिकवून ठेवणे जोपर्यंत परिणाम दिसत नाही. हर्षा जेएसचे द पॉवर ऑफ कंपाऊंडिंग पुन्हा पुन्हा हेच आठवण करून देते की कोणताही गुंतवणूकदार तोपर्यंत मोठा निवेशक बनू शकत नाही जोपर्यंत त्याच्यामध्ये शिस्तीची शक्ती नसेल. तुम्ही कितीही मोठ्या परताव्याच्या स्कीम्स निवडल्यात, कितीही चांगल्या स्ट्रॅटेजीज बनवल्यात, जर तुम्ही नियमित राहिलात नाही, सातत्याने राहिलात नाही, तर कंपाऊंडिंग आपली जादू दाखवूच शकणार नाही. कल्पना करा, एक मुलगा जिमला जातो, पहिल्यांदा जातो, 2 तास जोरात व्यायाम करतो, प्रोटीन शेक पितो आणि विचार करतो की आता स्नायू लगेच बनतील. पण तो हे समजत नाही की खरा फरक रोजच्या छोट्या छोट्या शिस्तबद्ध सेशन्समुळे पडतो. एका दिवसाचा जोर नाही, वर्षांचे सातत्यच सिक्स पॅक ॲप्स बनवते. कंपाऊंडिंग देखील तशीच आहे. दर महिन्याला नियमित बचत, मग मार्केटवर जाईल किंवा खाली, मग मित्रांच्या पार्टीज डिस्ट्रॅक्ट करतील किंवा कोणत्या सणासुदीत खर्च वाढतील. शिस्त हीच ती कणा आहे जी निवेशकाला बाकीच्या गर्दीपासून वेगळे उभे करते. अनेक लोक दरवर्षी रेझोल्युशन्स बनवतात, यावेळी EMI कमी करू, यावर्षी फिक्स्ड डिपॉझिट जास्त करू, यावेळी क्रेडिट कार्ड उडवणार नाही. पण पुढच्याच महिन्यात कोणतीतरी इम्पल्सिव्ह शॉपिंग, कोणतीतरी अचानक वेकेशन, कोणता लक्झरी गॅजेट त्यांच्या बचतीची लय बिघडवून टाकतो. शिस्तीचा अर्थ हाच आहे की तुम्ही तुमचे प्राधान्यक्रम स्पष्ट ठेवा. तुमचे भविष्य आजच्या छोट्या छोट्या इच्छांपेक्षा महत्त्वाचे असू द्या. प्रत्येक यशस्वी निवेशकाच्या गोष्टीत एक गोष्ट सामान्य असते, मग तो वॉरेन बफेट असो किंवा कोणताही सामान्य माणूस, सर्वांनी कधीतरी शिस्तीला आपली सवय बनवलेली असते. शिस्त कंटाळवाणी नक्कीच वाटते, पण हेच कंटाळवाणे काम वर्षांनंतर रोमांचक परिणाम देते. जेव्हा तुमचे मित्र इम्पल्सिव्ह खर्च करत असतात, तुम्ही सिप भरत राहा. जेव्हा तुमचे नातेवाईक नवीन कार लोन्स घेतात, तुम्ही तुमची एक्झिस्टिंग लायबिलिटी झिरो करण्यात लागून राहा. हे त्याग त्याच दिवशी फळ देत नाहीत, पण वर्षांनंतर जेव्हा तोच शिस्तबद्ध माणूस आर्थिक स्वातंत्र्याचा आनंद घेत असतो, तेव्हा जग त्याला भाग्यवान म्हणते. कोणी हे पाहत नाही की ते भाग्य खरं तर शिस्तीनेच बनलेले असते. अनेक लोक आपल्या पहिल्या पगारात उत्साहात सर्व काही उडवतात, मग अपराधात पुढच्या महिन्यात बचत सुरू करतात, 2 महिन्यांनी बंद करतात. कंपाऊंडिंग अशा सवयींनी काम करत नाही. हे विरामाशिवाय सातत्य मागते. छोटी रक्कम चालेल, फक्त प्रवाह खंडित होऊ नये. हे अगदी त्या रोपट्याप्रमाणे आहे ज्याला तुम्ही रोज थोडे पाणी देता. एका दिवसाही नाही दिले तर सुकण्याचा धोका असतो. तसेच गुंतवणूक तुमच्या लक्षावर आणि शिस्तीवर जगते. शिस्त फक्त बचतीपुरती मर्यादित नाही, खर्चातही हवी. तुम्ही जितके कमवत आहात त्यापेक्षा जास्त तर उडवत नाहीत ना? कोणतंही अनावश्यक लोन तर घेत नाहीत ना? कोणतीही आवड असे नाही ना जी तुमची दीर्घकालीन योजना खात आहे? शिस्त म्हणजे प्रत्येक निर्णय फिल्टर करणे. हे माझी संपत्ती वाढवेल की माझा खिसा रिकामा करेल? अनेकदा लोक म्हणतात की मार्केट घसरत आहे, आता SIP थांबू दे. पण कंपाऊंडिंगचा खरा नायक तोच गुंतवणूक असतो जो घाबरत नाही, थांबत नाही. उलट मार्केट घसरताना आणखी गुंतवणूक करतो, कारण त्याला शिस्तीवर विश्वास असतो, मार्केटच्या मूड स्विंग्सवर नाही. सांगायला तर कंपाऊंडिंग एक आर्थिक सूत्र आहे, पण खरी गुप्तता कोणताही आकर्षक कॅल्क्युलेटर नाही, तर तुमची शिस्तच उघडते. तुम्ही शिस्तबद्ध राहाल तर काळ आणि पैसा दोन्ही तुमच्या खिशात राहतील, नाहीतर सारे परतावे हवेत उडतील. तर जर तुम्हाला इच्छा असेल की तुमची छोटी छोटी बिया मोठ्या मोठ्या झाडांत बदलावीत, तर स्वतःशी एक वचन करा, काहीही झाले तरीही दिनचर्या खंडित होणार नाही. हीच ती अद्भुत सवय आहे जी सामान्य निवेशकांना विलक्षण बनवते. कंपाऊंडिंगला खरा नायक हवा असतो, आणि तो नायक कोणतीही संख्या नाही, कोणतीही स्टॉक मार्केट नाही, तर तुम्हीच आहात. तुमची शिस्त. अध्याय 4, धीराचे बक्षीस. एका मुलाने आपल्या बागेत आंब्याची बी पेरली. तो रोज बघतो की कधी झाड बाहेर येईल, कधी फळे येतील. काही दिवसांपर्यंत तो उत्साहित राहतो. सकाळी उठून धावत रोपट्याकडे पाहतो, पाणी टाकतो, सुकी माती काढतो. पण जसजसे आठवडे जातात आणि कोणताही मोठा फरक दिसत नाही, तसतसे त्याचे स्वारस्य कमी होते. एक दिवस तो हरून जातो, पाणी देणे बंद करतो आणि ती बी तिथेच सुकून जाते. हेच होते जेव्हा धीर नसतो. आता त्याच गावात दुसरे मूल देखील त्याच दिवशी आपली बी पेरते. त्यालाही प्रतीक्षा करावी लागते. पाऊस देखील कधी वेळेवर येत नाही. अनेकदा ऊन जास्त होते, पण ते मूल रोज त्या बीचे जतन करते, कारण त्याला माहीत आहे की जर त्याने धीर धरला तर एक दिवस हीच बी इतके मोठे झाड बनेल की येणाऱ्या पिढ्याही त्याची फळे खातील. वर्षांनंतर जेव्हा लोक त्या झाडाच्या सावलीत बसून आंबे खात असतात, तेव्हा कुणालाही आठवत नाही की त्या मुलाने किती वेळा धूळमाती केली होती. सर्वजण फक्त फळं पाहतात. हेच आहे धीराचे बक्षीस. कंपाऊंडिंगच्या दुनियेत धीर हेच काम करते.
जे त्या मुलाने केले परिणामाशिवायही जतन करत राहणे. बरेच लोक गुंतवणूक सुरू करतात, सिप देखील सुरू करतात, स्टॉक्समध्ये पैसे टाकतात, पण जसे मार्केट घसरते किंवा परतावा कमी दिसतो घाबरून जातात, पॅनिकमध्ये गुंतवणूक बंद करतात, रिडेम्पशन करून घेतात आणि मग म्हणतात की गुंतवणुकीने काहीच होत नाही. पण सत्य हे आहे की कंपाऊंडिंगची खरी परीक्षा धीरच आहे. हर्षा JSचे पुस्तक हेच शिकवते. पैसा गुणाकार करण्यासाठी तुम्हाला काळ आणि शिस्तीसोबत धीर देखील हवा. आयुष्यात प्रत्येक मोठ्या गोष्टीचे फळ उशिराने मिळते. शेतकऱ्याला देखील माहीत आहे की गहू किंवा तांदूळ काही महिन्यात तयार होईल, पण आंबा किंवा बाभूळसारखी झाडे वर्षे घेतात. फरक फक्त अपेक्षांचा असतो. काही जण त्वरित परताव्यात समाधान मानतात, काही जण लांब खेळ खेळतात. तोच लांब खेळ कंपाऊंडिंग शक्तिशाली बनवतो. विचार करा, जर वॉरन बफेट यांनी धीर धरला नसता तर ते आज जगातील सर्वात मोठ्या निवेशकांपैकी एक असते का? ते नेहमी म्हणतात, द स्टॉक मार्केट इज डिझाइन्ड टू ट्रान्सफर मनी फ्रॉम द इम्पेशंट टू द पेशंट. म्हणजेच जे अधीर आहेत ते पैसा त्यांनाच देतात जे प्रतीक्षा करू शकतात. कंपाऊंडिंग देखील अधीर लोकांना पुरस्कार देत नाही. हे फक्त त्यांनाच देते जे मार्केटच्या चढ उतारांमध्येही शांत राहतात, दीर्घकालीन विचार करतात. अनेक बिगिनर्सला वाटते की मार्केटमध्ये 2-4 वर्षे गुंतवणूक करून कोट्यावधींचे बनू, आणि जेव्हा तसे होत नाही तेव्हा फ्रस्ट्रेशनमध्ये सर्व काही विकून बाहेर पडतात. पण जो निवेशक समजून गेला की कंपाऊंडिंगचे सौंदर्य काळ आणि धीरवर टिकते, तो प्रत्येक घसरण संधी मानतो. जेव्हा दुसरे घाबरतात तो हळूहळू आणखी गुंतवणूक करतो, कारण त्याला माहीत आहे की आत्ता जितके स्वस्त खरेदी केली तितके भविष्यात परतावा मिळेल. धीराचे बक्षीस फक्त परताव्यापुरते मर्यादित नाही, हे तुमची मानसिकता देखील मजबूत बनवते. तुम्ही कमीत समाधान मानायला शिकता, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनपासून वर उठता. छोटे छोटे खर्च टाळून बचत वाढवून तुम्ही स्वतःवर नियंत्रण शिकता. हेच नियंत्रण हळूहळू तुमच्या सवयी देखील बदलते. मग त्याच सवयी तुमचे भविष्य बदलतात. बरेच लोक बचत सुरू करतात, पण आपत्कालीन परिस्थिती, इम्पल्सिव्ह खर्च आणि अल्पकालीन मोह त्यांना मध्येच मोडतात. हेच ते लोक असतात जे दुसऱ्यांना दोष देत राहतात की अर्थव्यवस्था खराब आहे, मार्केट खराब आहे. पण सत्य हे आहे की त्यांचा धीर खराब होता. जे लोक धीर धरतात ते मार्केटच्या चक्राला चांगल्या पद्धतीने समजून घेतात. घसरण त्यांना घाबरवत नाही, उलट उत्तेजित करते. ते जाणतात की वादळ जाईल, झाड उभे राहील, आणि झाड नाही आता तर जंगल बनले असेल. जर तुम्हालाही आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल तर पहिले बी पेरल्यानंतर फक्त शिस्त पुरेशी नाही. तुम्हाला त्या बीला कोणत्याही गोंधळाशिवाय वर्षानुवर्षे वाढू द्यावे लागेल. हा प्रवास कंटाळवाणा वाटू शकतो, पण हेच कंटाळवाणे काम एक दिवस सर्वात मोठ्या चमत्कारात बदलते. तर पुढच्या वेळी जेव्हा परतावा हळू वाटेल, मार्केट घसरता दिसेल, लोक घाबरवतील, तेव्हा फक्त डोळे बंद करा आणि त्या आंब्याच्या झाडाची आठवण करा जे कुणीतरी वर्षांपूर्वी पेरले होते आणि आता ते सावली देत आहे, फळे देत आहे. कंपाऊंडिंग हेच आहे, फक्त धीर हवा, आणि धीराचे बक्षीस नेहमी सर्वात गोड असते. अध्याय 5. लवकर सुरुवातीची शक्ती. कुणीतरी खूप प्रेमाने सांगितले होते, योग्य वेळ कधीच येत नाही. योग्य वेळ तोच असतो जेव्हा तुम्ही सुरुवात करता. ही गोष्ट कंपाऊंडिंगच्या दुनियेत सोन्याच्या अक्षरांनी लिहिली जाऊ शकते. प्रत्येकाला पैशाने पैसा बनवायचा असतो, आर्थिक स्वातंत्र्य हवे असते. पण जे लोक लवकर सुरुवातीची शक्ती समजून घेतात तेच कंपाऊंडिंगचे खरे जादूगार बनू शकतात. 2 मित्रांची गोष्ट विचार करा, अमित आणि रोहित. दोघांनी एकाच महाविद्यालयातून शिक्षण घेतले. दोघांची पहिली नोकरी देखील जवळजवळ सारखीच होती. पण फरक तिथे पडला जिथे बहुतेक लोक चुकतात. अमितने आपल्या पहिल्या पगारातूनच 1,000 रुपयांची छोटीशी SIP सुरू केली. त्याला माहीत होते की रक्कम छोटी आहे, पण काळ त्याच्या बरोबर आहे. दुसरीकडे रोहितने विचार केला, आता तर लग्न करायचे आहे, बाईक घ्यायची आहे, थोडी बचत नंतर सुरू करू. त्याला वाटले आता तर संपूर्ण आयुष्य पडले आहे. अमितने सलग 10 वर्षे ती छोटी SIP चालू ठेवली, फक्त 1,000 रुपये. मग कोणत्या तरी कारणाने त्याने गुंतवणूक बंद केली. तिकडे रोहितने 10 वर्षांनी जेव्हा लग्न, बाईक सर्व काही सेटल केले, तेव्हा विचार करून त्याने 5,000 रुपयांची SIP सुरू केली. तो स्वतःला अमितपेक्षा जास्त हुशार मानत होता, कारण आता त्याचे उत्पन्नही जास्त होते आणि तो एकाच वेळी जास्त गुंतवणूक करू शकत होता. पण 30 वर्षांनी जेव्हा दोघे निवृत्तीच्या वयात भेटले तेव्हा रोहितच्या पायाखालची जमीन सरकली. अमितची छोटी SIP जी त्याने 10 वर्षे केली होती, तिला त्याच्या दीर्घकाळाने इतकी वाढ दिली होती की रोहितची मोठ्या रकमेची SIP देखील त्याला मागे टाकू शकली नाही. हीच आहे लवकर सुरुवातीची शक्ती. काळ तुमचा सर्वात मोठा मित्र बनतो. हर्षा JS हेच आठवण करून देतात की कंपाऊंडिंगला जितका काळ मिळेल ती तितकीच मजबूत होत जाते. कंपाऊंडिंगला छोट्या रकमेने काही फरक पडत नाही.
त्याला फरक पडतो तुमच्या सातत्याने आणि लवकर कृतीने. सुरुवातीला परतावा छोटा वाटेल. तुमचे मित्र तुम्हाला म्हणतील की एवढ्यात काय होणार, पण त्याच छोट्या छोट्या थेंबा एक दिवस आर्थिक महासागर बनवतात. कोणीतरी बरोबर म्हटले आहे, पैसाला झाड समजू नका की लगेच फळे देईल. त्याला रोपटा मानो, ज्याला काळ हवा, ऊन हवे, देखभाल हवी. पण तो रोपटा जितक्या लवकर मातीत जाईल तितक्या लवकर त्याची मुळे मजबूत होतील. कंपाऊंडिंग देखील तीच आहे. तुम्ही 20 वर्षांच्या वयात सुरू कराल तर तुम्हाला 40 वर्षे वाढण्याची संधी मिळेल. तिथेच कोणी 35 वर्षांच्या वयात सुरू करेल तर त्याला त्याच उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी जास्त पैसा, जास्त धोका आणि जास्त ताण घ्यावा लागेल. लवकर सुरुवातीचा अर्थ असा नाही की तुम्ही मोठ्या मोठ्या रकमा गुंतवा. याचा अर्थ असा आहे की जे शक्य आहे ते आत्तापासूनच सुरू करा. मग ते 500 रुपये असो, मग ते 50 रुपये असो. ही सवय तुम्हाला आर्थिक शिस्त देखील शिकवेल आणि काळाची शक्ती देखील देईल. जेव्हा तुम्ही लवकर सुरुवात करता तेव्हा तुम्ही मार्केटच्या चढ-उतारांचा दीर्घ प्रवास सहन करू शकता. तुम्ही घाबरत नाही. तुम्हाला माहीत आहे की हा प्रवास लांब आहे आणि कंपाऊंडिंग प्रत्येक घसरण कव्हर करून परत उभी राहील. अनेक लोक विचार करतात, आत्ता उत्पन्न कमी आहे, बचतीचा काय फायदा? पण सत्य हे आहे की उत्पन्न कधीही इतके जास्त होणार नाही की बचत आपोआप सुरू होईल. बचत नेहमी त्यागाने सुरू होते. तुम्ही कोणती तरी आरामाची गोष्ट सोडाल, कोणताही अनावश्यक खर्च टाळाल, तेव्हाच बचत शक्य होईल. आणि बचत लवकर सुरू झाली तर कंपाऊंडिंग तुमच्यासाठी शांतपणे काम करत राहील. विचार करा, जर कोणी 20 वर्षांच्या वयात 1000 रुपये महिन्याला गुंतवणूक सुरू केली आणि त्याने 40 वर्षे पैशाला हात लावला नाही तर निवृत्तीच्या वेळी तो लक्षाधीश होऊ शकतो. पण तोच माणूस 40 वर्षांच्या वयात लाखो कमवत असला तरी त्याला ती जादू मिळणार नाही, कारण काळ निघून गेलेला असेल. पैसा कमवता येतो, काळ नाही. हेच सर्वात मोठे सत्य आहे कंपाऊंडिंगचे. लवकर सुरुवात फक्त पैशांपुरती मर्यादित नाही. प्रत्येक कौशल्य, प्रत्येक सवय, प्रत्येक स्वप्नासाठी लवकर सुरुवात अमूल्य आहे. तर जर तुम्ही आत्ता विद्यार्थी आहात, फ्रेशर आहात किंवा नवीन नोकरी सुरू केली आहे तर फक्त लक्षात ठेवा, तुमची सर्वात मोठी शक्ती तुमचे वय आहे. जितक्या लवकर तुम्ही कंपाऊंडिंगसाठी पहिले बी पेराल तितक्या लवकर तुमची स्वप्ने वास्तवात बदलतील. लोक म्हणतील, आता तर आयुष्य सुरूच झाले आहे, एन्जॉय करा. तुम्ही फक्त हसून विचार करा, माझी खरी एन्जॉयमेंट तो भविष्य देईल जेव्हा मी तणावमुक्त आयुष्य जगेन, पॅसिव्ह इन्कमवर. हेच आहे कंपाऊंडिंगचे खरे बक्षीस. आणि याची सुरुवात जितकी लवकर तितकी चांगली. तर उशीर करू नका. जितके शक्य आहे ते आजपासूनच सुरू करा, कारण कंपाऊंडिंगला फक्त एकच गोष्ट हवी, लवकर सुरुवात. अध्याय 6. गुंतवणुकीतील चुका. अनेक लोक म्हणतात की पैसा कमावणे कठीण आहे, पण सत्य हे आहे की पैसा कमावणे तरीही सोपे आहे. खरे कठीण म्हणजे ते सांभाळणे आणि योग्य ठिकाणी लावणे. कंपाऊंडिंगचा खेळ जितका सोपा दिसतो तितकाच अवघड होतो जेव्हा आपण आपल्या छोट्या छोट्या चुकांनी तो स्वतःच मोडतो. हर्षा JS पुन्हा पुन्हा आठवण करून देतात की कंपाऊंडिंगच्या शक्तीला सर्वात मोठी हानी स्वतः निवेशकाच्या घाईगडबडीने आणि चुकीच्या निर्णयांनी होते. एका माणसाचा विचार करा. तो आपल्या मित्राच्या सांगण्यावर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो. त्याला वाटते की शेअर मार्केट एक जॅकपॉट आहे, आज गुंतवणूक केली आणि उद्या दुप्पट. तो कोणताही अभ्यास न करता, योग्य माहिती न घेता ट्रेंडिंग स्टॉकमध्ये पैसे टाकतो. काही दिवस किंमत वाढते तेव्हा तो आणखी उत्साहित होतो. त्याला वाटते आता कोट्यावधींचा होणार आहे. पण जसे मार्केट घसरते पॅनिकमध्ये तो तोट्यातच शेअर्स विकतो. जो पैसा वर्षांत गुणाकार व्हायचा होता तो त्याच्या भीतीने आणि गोंधळात हरवतो. हीच पहिली मोठी चूक आहे, समजून न घेता गुंतवणूक. बरेच लोक कंपाऊंडिंगला जुगार समजतात. त्यांना वाटते की गुंतवणूक म्हणजे त्वरित परतावा. पण कंपाऊंडिंग धीर मागते आणि सर्वात आधी स्पष्ट समज मागते की तुम्ही कुठे गुंतवणूक करत आहात. दुसरी चूक, अवास्तव अपेक्षा. लोक ऐकतात की कुणीतरी 1 लाख 1 करोड बनवले तर त्यांनाही वाटते की ते देखील तसे करतील. ते विसरतात की त्या कोटीमागे शिस्त, वर्षांचा धीर आणि योग्य निर्णय लपलेले होते. कंपाऊंडिंग एका रात्री चमत्कार देत नाही. ही शांत प्रक्रिया आहे जी काळ आणि योग्य दिशा मागते. तिसरी सामान्य चूक, सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवणे. किती लोक आपली संपूर्ण बचत एकाच स्टॉकमध्ये लावतात किंवा एकाच योजनेत. त्यांना डायव्हर्सिफिकेशन कंटाळवाणे वाटते, पण तेच कंटाळवाणे स्ट्रॅटेजी त्यांना डाऊनटर्न्सपासून वाचवते. मग येतात भावनिक चुका, लोभ आणि भीती. मार्केट थोडे वर गेले तर लोभ सक्रिय होतो, खाली गेले तर भीती. कुणी मित्र सांगतो की हा स्टॉक तर सोन्याची खाण आहे. तपासून न पाहता लोक पैसे टाकतात. मग बातम्यांमध्ये निगेटिव्हिटी येते तेव्हा पॅनिकमध्ये सर्व काही विकतात.
कोणतीही योजना नाही, कोणतीही स्ट्रॅटेजी नाही, फक्त आवेश आणि अफवा. हाच सर्वात मोठा शत्रू आहे कंपाऊंडिंगचा. कंपाऊंडिंगला नष्ट करणारी आणखी एक मोठी चूक अनावश्यक कर्जे. अनेक लोक गुंतवणूक तर करतात, पण सोबतच क्रेडिट कार्ड बिल्स, पर्सनल लोन्स, EMIचा भार इतका वाढवतात की परतावा तिथेच बुडतो. तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा घ्यायचा असेल तर प्रथम उच्च व्याजाची कर्जे क्लिअर करा, कारण तुमचा पैसा जो परतावा देईल त्यापेक्षा जास्त व्याज तुमचे कर्ज खाऊन टाकेल. सर्वात धोकादायक सापळा अल्पकालीन गरजेसाठी दीर्घकालीन गुंतवणूक मोडणे. आपत्ती आली नाही की लोक आपली फिक्स्ड डिपॉझिट किंवा म्युच्युअल फंड्स मोडतात. कंपाऊंडिंग तिथेच थांबते. आपत्तीकालीन निधी वेगळा ठेवा, दीर्घकालीन गुंतवणुकीला हात लावू नका. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही कंपाऊंडिंगमध्येच खंडित करता, ती शून्यातून पुन्हा सुरू होते आणि हरवलेला काळ परत येत नाही. या सर्व चुकांमध्ये सर्वात सामान्य चूक आहे कृती विलंब करणे. लोक विचार करत राहतात, योजना करत राहतात, पण सुरुवात करत नाहीत. जितका विलंब होईल तितकी कंपाऊंडिंगची शक्ती कमी होत जाईल. कंपाऊंडिंगला योग्य काळ, योग्य ठिकाण आणि योग्य स्ट्रॅटेजी हवी. त्याला आकर्षक टिप्स किंवा शॉर्टकट्स हवे नाहीत. जो निवेशक या छोट्या छोट्या चुका टाळतो तोच कंपाऊंडिंगचे खरे बक्षीस मिळवतो. जो पॅनिक न करता गुंतवणूक करतो, योग्य ज्ञानाने निर्णय घेतो आणि धीर धरतो, तोच गर्दीपासून वेगळा उभा राहतो. तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही गुंतवणुकीचा विचार कराल, तुमच्या भावना बाजूला ठेवा. फक्त तथ्यांकडे पहा, योग्य डायव्हर्सिफिकेशन ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे, कंपाऊंडिंगला काळ द्या. हीच ती जादू आहे जी हळूहळू तुमची छोटी बिया मोठ्या झाडात बदलते. फक्त गुंतवणुकीच्या छोट्या छोट्या चुकांपासून ते वाचवून ठेवा. हाच खरा विजय आहे. अध्याय 7. श्रीमंत विचार आणि गरीब विचार. म्हणतात ना, श्रीमंत होण्याचा मार्ग खिशातून नाही, विचारातून सुरू होतो. कोणीही जन्मतःच कोट्यावधींचा होत नाही. त्याची मानसिकता, त्याच्या सवयी आणि त्याचे छोटे छोटे आर्थिक निर्णय ठरवतात की तो कोणत्या दिशेला जाणार. कंपाऊंडिंग देखील तेव्हाच फुलते जेव्हा आपली विचारसरणी श्रीमंतीसारखी असते, भीती आणि निमित्तांनी भरलेली गरीब विचारसरणी नाही. हर्षा JS हेच समजवतात की खरी लढाई खिशात कमी आणि मेंदूत जास्त असते. कधी लक्षात आले आहे का, जे लोक खरोखरच श्रीमंत असतात ते पैशाकडे कसे पाहतात? त्यांच्यासाठी पैसा फक्त खर्च करायचा किंवा दिखावा करायचा नसतो. ते त्याला एक बी मानतात. त्यांना माहीत आहे की प्रत्येक रुपया जर योग्य ठिकाणी लावला तर तो आणखी रुपये निर्माण करेल. तिथेच दुसरीकडे गरीब विचारसरणीचे लोक पैशाला फक्त आजच्या गरजांशी जोडून पाहतात. जे हातात आले ते लगेच खर्च केले. कोणतीही भविष्याची योजना नाही, कोणतीही बचत सवय नाही. 2 मित्रांचा विचार करा, राज आणि मोहन. दोघांनाही सारखा पगार मिळतो. राजची विचारसरणी नेहमी अशी असते की जे पैसे आहेत त्यातून नवीन बाईक घेऊ, ब्रँडेड फोन घेऊ, वीकेंड पार्टी करू, जेणेकरून लोक म्हणतील वाह किती स्टायलिश आहे. तिकडे मोहन दर महिन्याला आपल्या पगारातून थोडा भाग वेगळा ठेवतो. तो ना सर्वात महाग फोन घेतो, ना प्रत्येक वीकेंड पार्टी करतो, पण तो शांतपणे तो पैसा SIP मध्ये टाकत आहे, फिक्स्ड डिपॉझिट बनवत आहे, नवीन कौशल्य शिकण्यात गुंतवणूक करत आहे. राजचा खिसा भरलेला दिसतो पण खरं तर रिकामा आहे. मोहनचा खिसा थोडा कडक दिसतो पण त्याचे भविष्य सुरक्षित होत आहे. हाच आहे श्रीमंत विचार विरुद्ध गरीब विचाराचा फरक. गरीब विचारसरणी नेहमी अल्पकालीन जगते, आज मजा हवी, उद्या पाहू. श्रीमंत विचारसरणी दीर्घकालीन पाहते, आज शिस्त हवी, जेणेकरून उद्या तणावमुक्त मजा घेता येईल. गरीब विचारसरणी नेहमी दुसऱ्यांना दोष देते, सरकारला, कुटुंबाला, नशिबाला. श्रीमंत विचारसरणी स्वतःची जबाबदारी घेते. तिला माहीत आहे की संपत्ती निर्माण करणं दुसऱ्याच्या हातात नाही, फक्त स्वतःच्या निवडींमध्ये आहे. सर्वात मोठा फरक मानसिकतेमध्ये असा असतो की गरीब विचारसरणी म्हणते, मी एवढे कमवतो काय, मी कसे गुंतवणूक करू? श्रीमंत विचारसरणी म्हणते, जितके आहे त्यातून सुरुवात करतो, हळूहळू वाढवतो. गरीब विचारसरणी निमित्तांमध्ये सोयी शोधते. श्रीमंत विचारसरणी अस्वस्थ निर्णय घेऊनही कृती करते. ज्या लोकांमध्ये श्रीमंत मानसिकता असते ते कधीच पैसा निष्क्रिय ठेवत नाहीत. त्यांना माहीत आहे की इन्फ्लेशन दरवर्षी त्यांची मेहनतीची कमाई शांतपणे कापत राहते. म्हणून ते पॅसिव्ह इन्कम, गुंतवणूक, साईड हसलवर काम करतात. गरीब विचारसरणी फक्त एका स्रोतावर अवलंबून राहते, पगार. पगार अडकला तर सर्व काही संपले. श्रीमंत विचारसरणीचे लोक अनेक उत्पन्नाचे प्रवाह बनवतात, जेणेकरून एक दरवाजा बंद झाला तर दुसरा उघडा राहील. कंपाऊंडिंगचा खरा फायदा देखील याच मानसिकतेतून मिळतो. गरीब विचारसरणीचे लोक मध्ये मध्ये गुंतवणूक मोडत राहतात, घाबरतात, मार्केट घसरताच पळून जातात. श्रीमंत विचारसरणीचे लोक शांत बसतात. ते मार्केटच्या चक्राला समजतात. ते घसरणीमध्येही संधी पाहतात. श्रीमंत विचारसरणी हे देखील जाणते की पैशासोबत कौशल्य देखील वाढली पाहिजेत. ती पुस्तके वाचते, एक्सपर्टकडून शिकते, नवीन आयडिया स्वीकारते.
गरीब विचारसरणी फक्त दुसऱ्यांच्या यशाच्या गोष्टी ऐकून आनंदी होते, स्वतः काहीतरी करायला घाबरते. अनेक लोक विचार करतात की त्यांच्याकडे पैसा नाही म्हणून गुंतवणूक करू शकत नाहीत. पण सत्य हे आहे की प्रथम गुंतवणूक करण्याची विचारसरणी विकसित करावी लागते. पैसा आपोआप मार्ग तयार करतो. छोटी छोटी सवयी ठरवतात की तुमची विचारसरणी कोणत्या दिशेला जात आहे. EMI कल्चर, क्रेडिट कार्ड डिपेंडन्सी, अनावश्यक कर्जे हे सर्व गरीब विचारसरणीचे लक्षण आहेत. श्रीमंत विचारसरणीचे लोक पहिले खर्च नाही, बचतीला प्राधान्य देतात. ते आपला पैसा विलासितेमध्ये नाही, मालमत्तामध्ये लावतात. जर तुम्हाला खरोखरच कंपाऊंडिंगची जादू तुमच्यासाठी काम करायची असेल, तर सर्वात आधी तुमची विचारसरणी अपग्रेड करावी लागेल. तुम्हाला तुमच्या जुन्या विश्वासांना मोडावी लागतील. ते विश्वास जे म्हणतात की पैसा फक्त भाग्यवंतांना मिळतो. सत्य हे आहे की पैसा त्यांनाच मिळतो जे योग्य निर्णय घेतात, योग्य सवयी बनवतात आणि सर्वात महत्त्वाचे स्वतःला वाढवत राहतात. तर पुढच्या वेळी जेव्हा कोणी म्हणेल की पैसा बनवणे कठीण आहे, फक्त एकदा आपली मानसिकता तपासा. जर तुमच्या विचारसरणीत निमित्ते कमी आणि कृती जास्त असेल, तर समजून घ्या की तुम्ही योग्य मार्गावर आहात. कंपाऊंडिंग तुमच्या छोट्या छोट्या पायऱ्यांना मोठी उडी बनवेल. फक्त मानसिकता गरिबांपासून श्रीमंतांकडे घ्यावी लागेल. कारण श्रीमंती कुठेही बाहेर लपलेली नाही, ती तुमच्या मेंदूतच आहे, फक्त उघडण्याची गरज आहे. अध्याय 8. पैशांपलीकडे कंपाऊंडिंग, नाते आणि कौशल्य. अनेक लोकांना वाटते की कंपाऊंडिंग फक्त पैशाच्या दुनियेपुरते मर्यादित आहे. पैशाने पैसा बनवणे, गुंतवणूक वाढवणे, परतावा मिळवणे. पण सत्य हे आहे की कंपाऊंडिंगची खरी शक्ती तेव्हा दिसते जेव्हा तुम्ही ती फक्त बँक अकाउंट किंवा स्टॉक मार्केटपुरती न ठेवता तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात उतरवता. हर्षा JSची विचारसरणी हेच सांगते की कंपाऊंडिंग खरं तर एक जीवन तत्वज्ञान आहे, जे तुमची संपत्ती तर वाढवतेच, पण सोबतच तुमची नाते आणि कौशल्य देखील गुणाकार करते. एका आईचा विचार करा. ती रोज आपल्या मुलाला एक नवीन चांगली सवय शिकवते. कधी प्रामाणिकपणा, कधी आदर, कधी शिस्त. ती जाणते की एका दिवसात काहीही होणार नाही, पण रोजची छोटी छोटी बिया तिच्या येणाऱ्या पिढीचे व्यक्तिमत्व मजबूत बनवतील. हीच भावनिक कंपाऊंडिंग आहे. नातेही तशीच असतात. कोणतेही मजबूत बंध अचानक तयार होत नाहीत. छोटी छोटी गोष्टी, आदर, विश्वास, काळ देणे, हे सर्व एका अदृश्य व्याजाप्रमाणे काम करतात. जेव्हा तुम्ही आपल्या प्रियजनांना क्वालिटी काळ देता, कोणत्याही स्वार्थाशिवाय त्यांच्याबरोबर उभे राहता, तेव्हा ते नाते वर्षांत इतके मजबूत होते की ते तुमची सर्वात मोठी भावनिक मालमत्ता बनते. नात्यांची ही कंपाऊंडिंग अनेकदा पैशांपेक्षाही जास्त उपयुक्त ठरते. वाईट वेळी जेव्हा तुमची गुंतवणूक खाली जात असते, तेव्हा तेच लोक तुम्हाला सावरतात. जर तुम्ही वर्षानुवर्षे फक्त पैसे कमवण्याच्या चक्करात तुमची नाती दुर्लक्षित केलीत, तर परतावा कितीही मोठा असला तरी खरी श्रीमंती रिकामीच राहील. आता कौशल्यांबद्दल बोलूया. त्याचे तत्त्व देखील तसेच लागू होते. तुम्ही एका दिवसात गिटार वाजवू शकत नाही, फ्लुएंट इंग्लिश बोलू शकत नाही, कोणतीही कोडिंग लँग्वेज शिकू शकत नाही. पण जर तुम्ही रोज 15-20 मिनिटे सरावही केला, तर त्याच छोट्या छोट्या सराव सेशन्स हळूहळू तुमच्यामध्ये असे कौशल्य निर्माण करतात जे तुम्हाला गर्दीपासून वेगळे करते. आजच्या दुनियेत कौशल्यच सर्वात मोठी गुंतवणूक आहे. एक चांगले कौशल्य तुम्हाला असे दरवाजे उघडून देते जे फक्त पैशांनी उघडत नाहीत. अनेक लोक विचार करतात की एकदा पदरी मिळाली तर गेम ओव्हर. पण खरी कंपाऊंडिंग तिथून सुरू होते, जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये रोज काहीतरी नवीन घालायला सुरुवात करता. कोणती नवीन भाषा, कोणते सॉफ्ट स्किल, कोणता साईड हसल, प्रत्येक नवीन गोष्ट तुमची कमाई क्षमता एक्सपोनेन्शियली वाढवू शकते. आणि हीच शांत शक्ती आहे आजीवन शिकण्याची. विचार करा, कुणीतरी 5 वर्षांपूर्वी यूट्यूबवर व्हिडिओ एडिटिंग शिकायला सुरुवात केली. फक्त 10-15 मिनिटे रोज सराव केला. आज तोच माणूस फ्रीलान्सिंग करून पॅसिव्ह इन्कम कमवत असेल. कुणीतरी आपल्या कम्युनिकेशन स्किल्सवर काम केले. हळूहळू पब्लिक स्पीकिंगमध्ये आत्मविश्वास आला. आज तोच माणूस कोणत्या तरी मोठ्या कंपनीत टॉप ट्रेनर असेल. हीच अदृश्य कंपाऊंडिंग आहे जी पैशांपेक्षा खूप मोठा खेळ खेळते. आणि सर्वात खास गोष्ट, नाती आणि कौशल्य दोन्हींमध्ये कंपाऊंडिंगचं सूत्र सोपे आहे: सातत्य. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला, पालकांना, मित्रांना रोज छोटे जेस्चर देता, एक धन्यवाद, एक कौतुक, एक प्रामाणिक साथ, तोच विश्वासाचा व्याज बनून परत येतो. आणि कौशल्यांमध्येही जेव्हा तुम्ही रोज काहीतरी शिकता, मग ते कितीही कमी असो, तेच हळूहळू तुम्हाला त्या स्थानापर्यंत घेऊन जाते जिथे पोहोचून लोक म्हणतात तो खूप भाग्यवान आहे. खरं तर भाग्य नाही, सातत्याने केलेली अदृश्य कंपाऊंडिंग आहे. तर कंपाऊंडिंगला फक्त पैशांची गोष्ट समजू नका, ती तुमची सवय बनवा. तुमच्या नात्यांमध्ये, तुमच्या कौशल्यांमध्ये, तुमच्या ज्ञानात.
मग पहा ती प्रत्येक भागात शांतपणे तुम्हाला श्रीमंती देत राहते. आणि अशी श्रीमंती ज्याला मार्केट क्रॅश देखील उलटून टाकू शकत नाही. जे लोक हे सत्य समजून घेतात तेच आर्थिकच नाही, भावनिक आणि बौद्धिक संपत्तीतही श्रीमंत बनतात. हीच कंपाऊंडिंगची खरी जादू आहे आणि हेच एका आयुष्याला खऱ्या अर्थाने यशस्वी बनवते. जर हा मराठी ऑडिओबुक समरी तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण पुढच्या भागात आपण आणखी एक असे पुस्तक उलगडणार आहोत जे तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. लक्षात ठेवा, कंपाऊंडिंगची खरी जादू तुमच्या खिशात नाही, तुमच्या सातत्यात लपलेली आहे. छोटी बिया पेरा, धीर धरा, शिस्तबद्ध रहा आणि काळ तुमच्यासाठी जंगल बनवेल.